प्रिया मला समजतंय तुम्हाला का बोलवलंय, पण आता सांग तुझं नेमकं काय काय करायचं. हे बघ मी तुझी फसवणूक केली असं पण होऊ शकत नाही, कारण गावाकडे सिच्युएशनच तशी. हो मला माहित आहे, पण तू तुझ्या बायकोला सोडून दे. काय असं कसं काय बायकोला सोडून देऊ? आता 15 दिवस झाले माझ्या लग्नाला. मग सांगून टाक ना त्यांना घरी. काय सांगणार मी घरच्यांना? घरच्या नातेवाईकातली मुलगी, लोक शेण घालतील असं जर सोडलं वाऱ्यावर तर तिने कुठं जायचं? आता मग मी काय करू बरं? हे बघ आता मी पण काही सांगू शकत नाही, कारण गावाकडे असं असतं, आपल्याला जरी कॉलेजला तसं वाटलं पण गावाकडे कास्ट मध्ये मॅटर असतात. कसं काय ऍक्सेप्टच करत नाही, मग घरच्यांच्या सांगण्यानुसार मला लग्न करायला लागलंय. मग तुला आधी नाही कळलं काही कास्ट वगैरे, आता दिसायला लागलं का? अरे मग मी तुला काय म्हंटलो, काय अडचण आहे का? तू कर ना लग्न स्वतः, मी काय म्हणणार आहे? मी तुला थोडे अडवणार आहे कशात? मी कशात कमी केलं का तुला प्रेम? मी कुठे कमी पडले का मग? पण मग आता गावाकडे आलो मी, गावाकडे सगळी शेती सगळं मलाच बघावं लागतं, एकटाच मुलगा आहे मी, काय करणार मी? आणि गावाकडे राहायचं असेल तर असं जर परजातीत लग्न केलं तर कसं करणार मी? ठीक आहे, बघ तुला वाटतंय ते कर. हे बघ मला काय तुला खवळायचा उद्देश नाहीये माझा. वाटतंय ते कर म्हणजे आता माझं लग्न झालं, याच्यापेक्षा काय करू शकतो मी? मी तुला उलटी मार्ग मोकळा केलाय. तू तुझ्या पद्धतीने घरच्यांना सांगून एखाद्या ठिकाणी चांगला मुलगा बघ, लग्न कर तू. पण नाही करू शकत मी लग्न आता. मग काय करायचं ठरवलं? तू तुझ्या बायकोला सोड आणि ये माझ्याकडे. अरे येडी फिडी झाली काय रे तू? कस काय बायकोला सोडू असं मधीच? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आता. तुला राहावं लागेल असं नाही. आणि तिने काय करायचं? आणि मग मी काय करायचं? तुला तिची काळजी माझी नाही काळजी का? तुझी काळजी मग मी तुला सांगतोय ना, तू शिकलेली, तू तुला समजाय पाहिजे गावाकडे या गोष्टी नाही चालत. आता तर म्हणते दुसरं लग्न केलं म्हणजे हे असं हे कळून द्यायचंय तुला? हेच करायचंय का? काय प्रेम केलं मग तू माझ्यावर? ठीक आहे, बघ तुला जे वाटतं ते कर. मी नाही तसं करू शकत, मला घरच्यांच्या मर्जीनेच चालावं लागेल जर गावाकडे राहायचंय. मला असं नाही करता येत. नातेवाईकातली मुलगी, मला समाजात वावरायचं असेल तर असं नाही करू शकत. कॉलेजचं प्रेम होतं ते कॉलेज पर्यंत सोडून ये म्हणले, घरच्यांना मी सांगून पण पाहिलं. असं नाही करता यायचं मला. तूच सांग आता मी ह्याच्यातून कसं बाहेर पडू? आपण एवढे वर्ष फिरलो एकत्र, एवढा टाइम स्पेंड केलाय. अरे सगळं मान्य आहे, मला सुद्धा 15 दिवस मी कसं काय त्या सर्व केलं मला सांगता येत नाहीये. तुझ्या प्रेमात बघ मी पण हात पण कापून घेतला. घरचे मला सारखं विचारतात का सारखी अशी अपसेट. तू एवढी इतकी येडवण नको करू. मग काय करू मी आता? काय करू म्हणजे? मी तुला सांगितलं ना, तू तुझा मार्ग मोकळा आहे, तू एखादा चांगला मुलगा बघ, लग्न करून टाक. हे असलं उद्योग कुणी करायला सांगितलं तुला? मी प्रेम केलं नाही, चुकलं माझं. उलटे असं म्हणायला पाहिजे, आतापर्यंत जेवढं तुझ्यासोबत फिरले तीच आयुष्यभर आठवण म्हणून ठेवीन. तू मला असं करून अपसेट करू नका. मी तुला भेटायला आलोय, मग शेवटचं भेटणं वहिनी. एक मित्र म्हणून चांगले राहू शकतो आपण. नाही, मला नाही मित्र वगैरे म्हणून राहायचं. तू काय केलं बरं माझ्यासाठी? मी तरी तुझ्यासाठी काय काय केले, आणि तू काय अपसेट आहे बरं? हे शब्दातच सांगायला पाहिजे का? सांगितलंच पाहिजे का? तू मी तुला सांगतोय ना, मला 15 दिवस कसे गेले ते कळले नाही. घरच्यांनी मला उभा केलं, नातेवाईकातली चांगली मुलगी पाहिली, करून टाकलं लग्न. मी काय करू? तू उलट लग्न केलं आणि एक पाऊल पुढे गेलास रे. तू काय अपसेट वगैरे नाहीये. पण आता काय करू शकतो मी यावर? मी तुला एक चांगला सल्ला देतो आणि तुला मोकळं करतो यातून. तू पण लग्न कर चांगला मुलगा बघून. ठीक आहे, तुझं हेच म्हणत आहे ना? मी शेवटपर्यंत माझं हेच म्हणणं राहील. काय करणार मी याच्याशिवाय? नाही पर्याय मला दुसरा. यानंतर तुला आपण मित्र म्हणून राहायचे असेल तर तुला राहा, नाही तर मग काही करू शकत नाही मी. चालतंय, मी पण लग्न करून तुझ्यासारखं सेटल होते आणि एक पाऊल माझ्या ईर्ष्येव कर, काय अडचण नाही. पण तुझं चांगलं झालं दिसलं ना, चांगलं वाटेल मला पण. सोडतो मी तुला.